दिस इज द बॅलन्स शीट ऑफ स्वस्तिक लिमिटेड. सो फर्स्ट इथे मी बॅलन्स शीटचा जो प्रोफॉर्मा आहे हा इथे बनवून घेतलेला आहे. In first, equities and liabilities. First point, shareholders fund. Under that, share capital, then reserve and surplus. And असा हा प्रोफॉर्मा आहे हा मी इथे बनवून घेतलाय. Then notes to accounts. Important part. See, notes to accounts मध्ये आपल्याला सगळं कॅल्क्युलेशन करायचं आहे. सी आता प्रॉब्लेममध्ये ज्या ज्या लायबिलिटीज दिल्या जे जे ॲसेट दिलेले आहेत तर हे आपल्याला इथे रेकॉर्ड करायचे आहेत. त्यांचं कॅल्क्युलेशन नोट्स टू अकाउंटमध्ये होईल. फर्स्ट पार्ट फर्स्ट नोट इज शेअर कॅपिटल. फर्स्ट आपण शेअर कॅपिटल जे आहे रेकॉर्ड करून घेतोय. इश्यूड अँड सबस्क्राईब. प्रॉब्लेममध्ये बघायचं काय काय दिलं. प्रेफरन्स शेअर्स दिलेत, इक्विटी शेअर्स दिलेत. सी हिअर इक्विटी शेअर्स आर हिअर. बट इक्विटी शेअर्सवरती आपण एक इथे जर्नल एंट्री जी आहे पास केली आहे. त्यामध्ये न्यू इक्विटी शेअर बघा किती आहेत. न्यू इक्विटी शेअर कॅपिटल 4 लाख. सो फर्स्ट आपण हे 4 लाख जे आहेत हे रेकॉर्ड करायचे. सी प्रॉब्लेममध्ये इक्विटी शेअर कॅपिटल दिलेलं आहे हे 8 लाख आहे. बट आपण जी आपल्याला स्कीम आहे रिकन्स्ट्रक्शनची त्या अकॉर्डिंगली आपण इथे काय करतोय इक्विटी शेअर्स रिड्यूस झालेले आहेत 50 रुपीजने. सो जेवढं न्यू इक्विटी शेअर्स आहेत बिकॉज वी आर प्रिपेरिंग न्यू बॅलन्स शीट. सो आपल्याला जेवढे न्यू इक्विटी शेअर्स असतील तेवढे रेकॉर्ड करायचे. सो इक्विटी शेअर कॅपिटल 4 लाख प्लस आता कुठे कुठे इक्विटी शेअर कॅपिटल आहे बघा. फर्स्ट एंट्रीमध्ये इथे न्यू इक्विटी शेअर कॅपिटल दिसतंय. देन इन सेकंड एंट्रीमध्ये पण बघूया जे डिबेंचर्स आहेत हे कन्व्हर्ट करून इक्विटी शेअरमध्ये त्यांनी कन्व्हर्ट इथे केलेले आहेत. सो इथे इक्विटी शेअर कॅपिटल आपल्याला मिळालं आहे 1,80,000. अजून कुठे इक्विटी शेअर कॅपिटल आहे का बघूया. नो, जस्ट फर्स्ट एंट्री अँड सेकंड एंट्री दोन एंट्रीजमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल आहे न्यू इक्विटी शेअर कॅपिटल. सो आपण तितकंच इक्विटी शेअर कॅपिटल हे रेकॉर्ड करणार आहोत. सो इक्विटी शेअर कॅपिटल 4 लाख प्लस 1,80,000. दोन्ही इक्विटी शेअर कॅपिटल जे आहेत हे आपण रेकॉर्ड त्यांची ॲडिशन करून आपण इथे रेकॉर्ड करणार आहोत. सो 5,80,000 आउटर कॉलममध्ये येणार. आपण फर्स्ट आधी नोट्स टू अकाउंट जे आहे हे प्रिपेअर करून घेऊया अँड देन इथल्या ज्या फायनल अमाऊंट्स आहेत त्या आपण बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड मेन्शन करायचे आहेत तिथे. सो इथे शेअर कॅपिटल बघूया प्रॉब्लेममध्ये अजून काही काही आहे का. देन शेअर कॅपिटलमध्ये फक्त इक्विटी शेअर कॅपिटल आहे. सो आपण तेवढं रेकॉर्ड केलेलं. जर प्रेफरन्स शेअर्स असते तर याच हेडिंग अंडर इथे इक्विटी शेअर नंतर इथे प्रेफरन्स शेअर्स असते आणि दोन इथे इक्विटी शेअर कॅपिटल रेकॉर्ड केलं असतं. नेक्स्ट लाईनला प्रेफरन्स शेअर कॅपिटल. नेक्स्ट इज रिझर्व्ह अँड सरप्लस. सी रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये कॅपिटल रिझर्व्ह येणार आहे. कॅपिटल रिझर्व्ह सी हिअर आपण इथे जे कॅपिटल रिडक्शन अकाउंट प्रिपेअर केले त्यात आपल्याला कॅपिटल रिझर्व्ह मिळालेलं आहे. आता हे कॅपिटल रिझर्व्ह आपण कसं फाइंड आउट केलं. आपण जे कॅपिटल रिडक्शन अकाउंट प्रिपेअर केले दोन्ही साईड्सच्या टोटल बघितल्या जेवढा डिफरन्स येतो दॅट इज कॅपिटल रिझर्व्ह आणि त्याची एंट्री सुद्धा आपण केली इथे. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व्ह 57,000. सो आपला जितका कॅपिटल रिझर्व्ह आहे हा आपण रेकॉर्ड करतोय 57,000. देन लॉंग टर्म लायबिलिटीज. आता लॉंग टर्म लायबिलिटीज आहेत का बघायच्यात. नो लॉंग टर्म लायबिलिटीज नाही आहेत. देन ट्रेड पेएबल. ट्रेड पेएबल इन्क्लूड्स क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल. प्रॉब्लेममध्ये काय काय दिलं आहे. सन्ड्री सप्लायर्स. सी दीज आर द क्रेडिटर्स. हे क्रेडिटर्स आहेत. सन्ड्री सप्लायर्स मीन्स बिकॉज ते आपल्याला सप्लाय करतात आणि आपल्याला त्यांना पेमेंट करायचं आहे. सो सप्लायर्स दीज आर द क्रेडिटर्स.
अजून इथे बिल्स पेबल आहे का, तर नाही, बिल्स पेबल नाही आहे. सो आपण ट्रेड पेएबलमध्ये फक्त हे क्रेडिटर्सच येणार आहेत. सी हिअर 80,000 ही इथे होल अमाऊंट होती. बट क्रेडिटर्सने काय केलं आहे, क्रेडिटर्स हॅव ॲग्री टू रिड्यूस देअर क्लेम बाय 16,000. त्यांचा जो क्लेम होता 80,000चा, त्यापैकी त्यांनी 16,000 जे आहेत हे त्यांनी रिड्यूस केले आहेत, सॅक्रिफाईस करून टाकलं आहे. सो हिअर क्रेडिटर्स 80,000 मायनस 16,000, जेवढी रिमेनिंग अमाऊंट आहे, जितका आता त्यांना आपण पेएबल आहोत, आपण त्यांना पेमेंट करायचं आहे, तितकीच अमाऊंट इथे रेकॉर्ड करायची आहे. सो हिअर 64,000. नेक्स्ट आता लायबिलिटी साईड तर कम्प्लीट झाली आहे. लेट्स सी ॲसेट साईड. ॲसेट साईडमध्ये आपल्याला काय काय इथे येणार आहे, तर लँड अँड बिल्डिंग रेकॉर्ड केली जाईल. लँड अँड बिल्डिंग, देन कम्प्युटर अँड सॉफ्टवेअर्स, फिक्स्ड ॲसेट्समध्ये हे येईल. आता ह्या हेडिंग अंडर काहीच नाही आहे, बिकॉज जस्ट इथे आपण हे हेडिंग्स घेतलेत, बिकॉज याच्या अंडर येणारे जे एलिमेंट्स आहेत हे प्रॉब्लेममध्ये दिलेले नाही आहेत, तरीही आपण हे नोट्स टू अकाउंट्समध्ये घेऊन ठेवलेत. लॉंग टर्म लायबिलिटीज, देन ट्रेड पेएबल, अदर लायबिलिटीज, शॉर्ट टर्म प्रोव्हिजन्स. हे आता इथे काय शॉर्ट टर्म प्रोव्हिजनमध्ये बँक ओव्हरड्राफ्ट प्रॉब्लेममध्ये नाही आहे, अदर लायबिलिटीज काही दिलेल्या नाही आहेत, सो आपण हे ब्लँक ठेवलं आहे. लेट्स सी फिक्स्ड ॲसेट्स, टँजिबल, लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग बघूया त्याची त्या अमाऊंटमध्ये काही चेंजेस झालेत का. लँड अँड बिल्डिंग 4,30,000. सी ॲडजस्टमेंटमध्ये लँड अँड बिल्डिंगवर कोणतीही ॲडजस्टमेंट नाही आहे, सो ॲज इट इज अमाऊंट जी आहे 4,30,000 ही रेकॉर्ड केली जाईल. बॅलन्स शीट ॲसेट लँड अँड बिल्डिंग फिक्स्ड ॲसेट्स 4,30,000. And then computer and softwares. See here in a problem. आता इथे बघा गुडविल, पेटेंट्स किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे जे आहेत हे आपण राईट ऑफ केलेले आहेत. ओके, सो हे आत्ता इथे बॅलन्स शीटला रेकॉर्ड नाही होणार आहे इथे कुठे, बिकॉज ते राईट ऑफ केलेले आहेत. गुडविल राईट ऑफ केलं आहे, देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट राईट ऑफ केलं आहे, देन पेटेंट्स, कॉपीराईट्स ते सुद्धा आपण राईट ऑफ केलेले आहेत इथे. Next is computers and softwares. See here 3,70,000 computers and software ची इथे अमाऊंट दिसते बुक व्हॅल्यू, बट देर इज adjustment. See computers and softwares by 2,25,000 reduce करायचे तेवढी अमाऊंट. See out of the balance available company decided to write off goodwill, profit and loss account, patents completely. आता गुडविल, पेटेंट्स अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे कम्प्लिटली राईट ऑफ केलेत. याचं रेकॉर्डिंग कुठेही बॅलन्स शीटला होत नाही आहे, बिकॉज ते आपण कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर केलं आहे. देन कम्प्युटर्स अँड सॉफ्टवेअर्स बाय 2,25,000 जेवढी ॲक्च्युअल अमाऊंट होती 3,70,000 त्यातले 2,25,000 अमाऊंट जी आहे ही रिड्यूस झालेली आहे, तेवढा सॅक्रिफाईस झालेला आहे. सो आपण ॲक्च्युअल अमाऊंटमधून 3,70,000मधून 2,25,000 लेस करायचे आणि जेवढी रिमेनिंग अमाऊंट आहे ही रेकॉर्ड करायची इथे. सो 1,45,000, लँड अँड बिल्डिंग 4,30,000, प्लांट अँड सॉरी कम्प्युटर अँड सॉफ्टवेअर 1,45,000. टोटल जे आहे त्यांची आउटर कॉलमला घ्यायचे, सो टोटल 5,75,000. नेक्स्ट कम्प्युटर्स अँड सॉफ्टवेअर्स नंतर काय दिलं आहे, स्टॉक. दिस इज इन्व्हेंटरी. आता जो स्टॉक आहे हा इन्व्हेंटरी हेडिंग अंडर रेकॉर्ड होईल. स्टॉक 80,000 दिलेला आहे. स्टॉकवरती कोणती ॲडजस्टमेंट आहे का बघा, इक्विटी शेअर, डिबेंचर होल्डर, क्रेडिटर्स, नो, स्टॉकवर कोणती ॲडजस्टमेंट नाही आहे. सो 80,000 स्टॉक ॲज इट इज व्हॅल्यूने रेकॉर्ड होईल बॅलन्स शीटमध्ये. इन्व्हेंटरीज
stock 80,000. Next is debtors. Debtors Debtors आता हे कुठे रेकॉर्ड होईल तर ट्रेड रिसिवेबल अंडर डेटर्स अँड बिल्स रिसिवेबल आर रेकॉर्डेड. सो तुम्हाला हेडिंग लक्षात ठेवूयात कोणत्या हेडिंग खाली काय काय येते. डेटर्सवरती डेटर्सची अमाऊंट आपण बघूया. 45,000 डेटर्स. ॲडजस्टमेंट आहे का कुठे डेटर्सवरती? नो. डेटर्सवरती कोणतीही ॲडजस्टमेंट नाही आहे. सो आपण डेटर्स 45,000 ॲज इट इज बॅलन्स शीटला रेकॉर्ड करून घेतो. सो ट्रेड रिसिवेबल हेडिंग अंडर डेटर्स 45,000. नेक्स्ट इज कॅश बॅलन्स. सी कॅशवरती काहीच अफेक्ट झाला नाही आहे. कॅश कुठेही चेंज झालेली नाही आहे. सो कॅश बॅलन्स ॲज इट इज जो आहे 1,000 हा रेकॉर्ड करायचा आहे. कॅश अँड कॅश इक्विवॅलंट हेडिंग अंडर. सो कॅश अँड कॅश इक्विवॅलंट अंडर दॅट कॅश बॅलन्स 1,000. हे आपण सगळं नोट्स टू अकाउंटमध्ये कॅल्क्युलेशन इथे करून घेतलेलं आहे. आता या फायनल अमाऊंट जे आहेत हे आपल्याला बॅलन्स शीटमध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. इथपर्यंतचा पार्ट लक्षात आला आहे का सगळ्यांच्या? Yes, ma'am. ओके. जेव्हा फॉर्मॅट तुमचा पूर्णपणे लक्षात असेल आणि कोणत्या हेडिंगमध्ये काय काय सब पॉईंट्स आहेत हे लक्षात असतील तेव्हा हे खूप इझी होऊन जाईल. नोट्स टू अकाउंट्स आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. जस्ट नोट्स टू अकाउंटमध्ये ज्या ॲसेट किंवा लॅबिलिटीजमध्ये चेंजेस झालेत ते चेंजेस तुम्ही लक्षात ठेवले की तिथे अमाऊंट्स तुम्हाला फिलअप करता येतील. बाकी ज्यामध्ये चेंजेस नाही आहेत त्या ॲज इट इज अमाऊंट आपल्याला बॅलन्स शीट इथे नोट्स टू अकाउंटमध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. आता बघा काही ॲसेट होते लाईक इथे कॅश बॅलन्समध्ये काही चेंजेस नाही आहेत ॲज इट इज घेतला आहे. डेटर्समध्ये काही चेंजेस नाही आहेत. स्टॉकमध्ये काही चेंजेस नाही आहेत. लँड अँड बिल्डिंगमध्ये सुद्धा काही चेंजेस नव्हते. ॲज इट इज आपण अमाऊंट इथे घेतलेले आहेत. जस्ट चेंजेस कुठे आहेत? जितक्या ॲडजस्टमेंट आहेत तितकेच फक्त चेंजेस आहेत. दॅट्स इट. सो इथे नोट्स टू अकाउंट जे हे आपलं कम्प्लीट झालं आहे आणि नोट्स टू अकाउंटच्या फायनल ज्या अमाऊंट्स आहेत इथे अमाऊंट कॉलममध्ये घेतलेल्या ह्या आपण बॅलन्स शीटमध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. So first note, share capital, final amount 5,80,000 record करून घेऊया. First point shareholders for fund under that share capital 5,80,000 record करून घेऊया. Next note, reserve and surplus 57,000 record करून घेऊया. 57,000. Then notes to account, third note, long term liabilities. इथे काही लॉंग टर्म लायबिलिटीज नाही आहेत. Then trade payable 64,000. सो आपण रेकॉर्ड करून घेऊया. ट्रेड पेएबल 64,000. नेक्स्ट अदर लायबिलिटीज नाही आहेत. शॉर्ट टर्म प्रोव्हिजन्स पण नाही आहेत. सगळे जे लायबिलिटीज आहेत त्या इथे आपल्या कम्प्लीट झाल्यात बिकॉज अजून काहीच नाही आहेत. तर अदर लायबिलिटीज नाही आहेत प्रॉब्लेममध्ये. काही शॉर्ट टर्म प्रोव्हिजन्स नाही आहेत. सो आपण लायबिलिटी साईडची इथे टोटल करून घेऊया. 5,80,000 प्लस 57,000 ॲडिशन करून घ्यायची त्यांची 6,37,000 प्लस 64,000. आता इथे बाकी काहीच नाही आहे. सो आपण याची टोटल 64,000 टोटल अमाऊंट इथे आले 7,01,000.
ओके, आपण आता नोट्स टू अकाउंटमध्ये पुढचा पार्ट बघूया. फिक्स्ड ॲसेट्स. फिक्स्ड ॲसेट्स 5,75,000. फिक्स्ड ॲसेट्स रेकॉर्ड करून घेऊया. 5,75,000. देन नॉन करंट इन्व्हेस्टमेंट काहीच नाही आहे. देन डिरेक्टली स्टॉक आहे आपल्याकडे, इन्व्हेंटरी. सो इन्व्हेंटरी हेडिंग अंडर आपण स्टॉक जो आहे हा रेकॉर्ड करून घेऊया. 80,000. दिस इज द बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये आपण रेकॉर्डिंग करतोय. इन्व्हेंटरीज 80,000 रेकॉर्ड करून झालेले आहेत आपले. नेक्स्ट ट्रेड रिसिवेबल 45,000. बॅलन्स शीटमध्ये रेकॉर्ड करून घेऊया. ट्रेड रिसिवेबल 45,000. देन कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट 1,000. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट बॅलन्स शीटमध्ये रेकॉर्ड करूया. 1,000. सो आपली ॲसेट साईड सुद्धा इथे कंप्लीट झालेली आहे. अमाऊंट आउटर कॉलममध्ये घेऊया आणि ॲसेट साईडची टोटल करून घेऊया. फर्स्ट नॉन करंट ॲसेट्स 5,75,000. Then 80,000 plus 45,000 plus 1,000. Total 1,26,000. And total of asset side is 7,01,000. So दोन्ही साईडच्या टोटल जे आहे ते आपल्या फर्स्ट इक्विटीज अँड लायबिलिटीज 7,01,000. ॲसेट साईड 7,01,000. इथे आपले बॅलन्स शीट जी आहे ही टॅली झाली आहे. आणि आता आपला इथला प्रॉब्लेम जो आहे हा कंप्लीट झाला आहे.